पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार यांना आणखी एक धक्का बसणार आहे। आमदार रामराजे निंबाळकर अजित पवार यांची साथ सोडणार आहेत। रामराजे आता लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। लवकरच शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। हर्षवर्धन पाटलांपाठोपाठ आणखी एक बडा नेता पवारांच्या राष्ट्रवादीत येत असल्याने पश्चिम महाराष्ट्रात पक्षाची ताकद आणखी वाढणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय उलथापालथी आणि घडामोडी पाहायला मिळत आहेत। त्यातच पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार यांना आणखी एक धक्का बसणार आहे। आता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण जोडल्यात। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आमदार रामराजे निंबाळकर हे अजित पवार यांची साथ सोडणार आहे, ते शरद पवार यांच्या आपल्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगत आहे, अशी माहिती मिळत आहे। यावरती आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? नाही, मला माहित नाही नक्की काय आहे, पण रामराजे निंबाळकर जर येणार असतील, काल हर्षवर्धन देशमुख जे आले आणि हर्षवर्धन पाटील आले आणि त्याचं आम्ही स्वागतच केलेलं आहे। आणि निश्चितच जो काय बदल होतोय राजकारणामध्ये, लोकांना वाटायला लागले की आपली चूक झालेली आहे, ती आपण सुधारली पाहिजे या निवडणुकांमध्ये, तर अशांचं स्वागत पवार साहेब करायला तयार आहेत। तर आमचं काय त्याच्यावर दुसरं वेगळं मत असणार नाहीये। परंतु मला असं वाटतं की रामराजे निंबाळकर एक असं व्यक्तिमत्व आहे की मला असं वाटतं त्यांची इच्छा नसताना ते तिकडे गेले असावेत आणि ते जर येणार असतील तर निश्चितच आनंदाची गोष्ट आहे। आणि हा निर्णय आमचे अध्यक्ष घेतील, आम्ही कोणी त्याच्यामध्ये ढवळाढवळ करणार नाही, परंतु येत असतील तर येणाऱ्याचं स्वागतच केलं जाईल। नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। त्यामुळे रामराजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात नेमक्या आगामी काळात काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।